अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सगळ्यांचं आपल्या स्वामी माऊली या चॅनलमध्ये स्वागत करते. तुमचा दिवस हा आनंदी जावो, शुभ जावो आणि स्वामीमय जावो. तर आजचा विषय आपला होणार आहे बघा, गुरुपौर्णिमा आपली येणार आहे 10 जुलै या दिवशी आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण सगळेच गुरु करणार आहोत. तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल की गुरु का करावा किंवा बघा याचे कारण काय असते, गुरु केल्याने आपल्याला कोणत्या पटीने फायदे मिळत असतात किंवा आपण गुरु केल्यानंतर आपल्यामध्ये कोणते बदल घडत असतात. त्यामुळेच आपण गुरु करायचे असतात. आपलं आयुष्य जे असं आयुष्य असतं म्हणजे आपण जन्माला आलेलो असतो आणि आपलं जे आयुष्य चालत असतं त्यासाठी आपल्याला गुरु करणं खूप महत्वाचं असतं. ते आध्यात्मिक प्रगती असो, संसारिक प्रगती असो किंवा कुठलेही आपले बघा विषय असतात जे आयुष्याला येत असतो, कुठलेही प्रपंचामध्ये असतो, कुठल्याही गोष्टींमध्ये अडथळे निर्माण होतात. यासाठी आपल्याला गुरुबळ आपलं स्ट्रॉंग असलं तर आपल्या कुठल्याही अडचणींना मात देण्यासाठी आपण खंबीर उभे राहत असतो. ठीक आहे. म्हणून आपल्याला गुरु का करावी आणि त्याचा परिणाम काय होत असतो ते बघणार आहोत. आता गुरु कोणते करावे, काय करावे ते तर मी तुम्हाला सांगतेच नंतर. पण त्याआधी मी तुम्हाला सांगेन बघा, आपण कुठलेही बघा अध्यात्म असो, अध्यात्मामध्ये जेव्हा आपण मंत्र जाप करतो किंवा कुठलेही पारायण करत असतो, बऱ्याच महिला अशा बोलत असतात बघा, की ताई मी खूप पारायण केली, खूप काही मंत्र जप केला, एवढे मला जप सांगितला होता, तेवढा जप मी केला, एवढे पारायण सांगितले, 108 पारायण सांगितले तरी देखील मी केले आणि तरी सुद्धा माझी इच्छा पूर्ण झाली नाही. बऱ्याच ताईंची कमेंट्स होती, ताई व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान मी केलं, 3 दिवसीय केलं, 21 दिवसांचं केलं, पण माझी सेवा करून देखील मला काही संकेत मिळाले नाही किंवा माझी इच्छा होती ती पूर्ण झाली नाही, संकल्पयुक्त सेवा करून देखील. तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल की हे करत असताना तुम्हाला जर तुम्ही गुरु केलेले नसतील तर ही सुद्धा एक म्हणजे कमतरता त्या सेवेतली असते. म्हणजे तुम्ही जर गुरु केले नाहीत तर अशा गोष्टी घडू शकतात. आता गुरु करावा कोणी किंवा नाही करावा बरेच कारण असतात बघा. गुरु करण्याला देखील बरेच लोक बोलतात की स्वामी समर्थ महाराजांना असू द्या किंवा कुठलेही गुरु मंत्र किंवा गुरु जर आपण केले तर बरेच बंधनं येत असतात. गुरु केल्यानंतर खूप नियम असतात किंवा अशा गोष्टी तशा बरेचसे काही सांगतात, म्हणून घाबरून गुरु करत नाही. तर तुम्हाला सांगेल की घाबरू नका या गोष्टींना. म्हणजे गुरु करणं म्हणजे घाबरणं नव्हे, तर आपल्या बघा ज्या आयुष्यामध्ये आपण अध्यात्मामध्ये प्रगती करायची असेल तर नक्कीच तुम्हाला सांगेल गुरु करावाच लागेल. गुरु केल्याने आपली जी काही सेवा असते, कुठलीही सेवा असू द्या, छोटी असो मोठी असो, कुठलीही किती सेवा असू द्या, तर त्याला 10 पटीने जास्त प्रगती मिळत असते गुरु केल्यानंतर. ठीक आहे. म्हणून तुम्हाला सांगेल की आपण छोटीशी जरी सेवा केली ना ती पूर्णत्वाला नेण्याचं काम गुरु करत असतात. म्हणून आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये अध्यात्मात प्रगती हवी असेल तरी देखील गुरूंची आपल्याला पाठबळ लाभणं खूप आवश्यक असतं. तसंच मी तुम्हाला सांगेल की आपण मंत्र जप करतो, पारायण करतो हे झालं. पण आपण संसारिक माणसं आहोत. संसारामध्ये आपण प्रगती करण्यासाठी आपल्याला गुरूंचं पाठबळ असणं खूप आवश्यक असतं. बघा एखादी काम आपण करत असतो, कोणी काही बोललं ना आपल्याला, काहीतरी बोललं आणि आपण लगेच चिडत असतो. आपण लगेच म्हणजे चिडतो आणि आपल्याला राग येतो किंवा उलटून उत्तर देऊ की काय करू, काय बोलू. तर हे जेव्हा क्षण येत असतात, ह्या गोष्टी जेव्हा आपल्या आपल्या सोबत घडत असतात बघा, तर गुरु केल्यानंतर आपण जेव्हा गुरूंचं पाठबळ आपलं वाढत असतं, आपण गुरूंचा मंत्र जप करत असतो, तर आपल्यामध्ये हे बदल घडून येत असतात. आणि आपण कोणी किती बोललं ना समोरचा व्यक्ती, तेव्हा आपण स्थिर राहतो. आपण प्रत्युत्तर त्याला करत नाही. एकदम शांत चित्ताने ऐकतो आणि शेवटी आपण हे मानतो की तो समोरचा बोलतोय, त्याचं कर्मफळ त्याला मिळणार आहे. ठीक आहे. त्याचं आपण एकही शब्द ऐकायचा नाही. त्याचे उलट त्याचे जे शब्द असतात त्याला पलट जातील आणि त्यालाच ते लागतील. आपलं कर्म आपण खराब करायचं नाही किंवा आपलं पुण्य आपण कमी करायचं नाही. अशा गोष्टी जेव्हा घडतात किंवा आपण शांत चित्ताने ते हँडल करतो ती परिस्थिती, हा बदल आपल्यामध्ये गुरु केल्यानंतर होत असतो किंवा त्यांच्या गुरुमंत्राचा जप केल्याने होत असतो. म्हणून हा देखील एक बदल आपल्या आयुष्यामध्ये घडत असतो जेव्हा आपण गुरु करत असतो. ठीक आहे. आता पुढचं म्हणजे बघा, गुरु केल्यानंतर आपल्याला जे अध्यात्म आपण करत असतो, तर या आपल्या छोट्या मोठ्या अध्यात्माने किंवा मोठे मोठे आपण बघा, तर यामुळे आपल्याला आपले जे जन्म आता बोलतो आपण 84 योनी असतात की योनींमधून जन्म, हा जन्म झाला की दुसरा जन्म, तिसरा जन्म, असे जन्म होत जातात. म्हणजे आपण ह्या चक्रव्यूहामध्ये अडकत राहतो. ठीक आहे.
याला काय म्हणतात, पाप पुण्याचं जे गणित असतं ना आपलं, ते वजाबाकी मायनस प्लस होत चालतं, आपण इथेच अडकलेलो असतो. पण मात्र जेव्हा आपण गुरु करत असतो ना, तेव्हा मोक्षाची प्राप्ती मिळत असते. मोक्ष प्राप्तीच्या ज्या वाटा असतात, मोक्ष प्राप्ती म्हणजे काय, तर आपल्याला पुढचा जन्म नको, तर परमात्माला आपण सांगत असतो की तुझ्या पायीच येऊ दे आणि तुझ्या चरणी आम्हाला जागा दे. मला मनुष्य जन्म नको किंवा कुठलाही जन्म नको, आता मला मोक्ष प्राप्ती हवी आहे. म्हणजे आपण ह्या चक्रव्यूहामधून बाहेर निघतो. ते केव्हा घडतं, जेव्हा आपण गुरु करतो तेव्हा आणि गुरु मंत्राचा जप करतो तेव्हा. तर हे जे गोष्टी सांगत आहे मी तुम्हाला, ह्या ज्या बाबी सांगत आहे, ह्या सगळ्या गुरूंवर असतं. आपण लोक गुरुबळ स्ट्रॉंग होण्यासाठी आणि त्यासाठीच आपल्याला गुरु करायचं असतं. आता बरेच लोक बोलतील की ताई, स्वामी समर्थ महाराजांनाच गुरु करावा का, असं काही आहे का? आता बघा, मी तर स्वामी समर्थ महाराज माझे गुरु आहेत की मी त्यांना गुरु पौर्णिमेला त्यांचं गुरुपद देत असते त्यांना. पण बरेच लोक म्हणजे आजकाल असं झालेलं आहे की बाहेर गुरु करायला जाणं म्हणजे भीती वाटते. कोणाला गुरु करावं आणि कोणाला नाही करावं. कारण थोडंफार ज्ञान आलं, इतके ढोंगी बाबा झालेले आहेत आजकाल बाहेर. आपण कोणावर विश्वास ठेवू शकत नाही आणि ह्या कलियुगामध्ये तर अजिबात ठेवू शकत नाही. शेवटी तुमची इच्छा, तुम्ही कोणाला गुरु करत आहेत तो तुमचा प्रश्न आहे. पण नक्कीच गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपद तुम्हाला द्यायचं आहे, गुरु तुम्हाला बनवायचे आहेत. त्यामुळे आपल्या आयुष्यात बरेच बदल आपल्याला बघायला मिळतात. आपण स्वतः सुद्धा बदलत असतो, आपला स्वभाव बदलतो, आपल्या आयुष्यामध्ये बरेच बदल घडून येत असतात. ठीक आहे. आणि पैसा येणं किंवा लक्ष्मी येणं, धनसंपदा येणं, बंगलो घेणं, गाड्या लागणं हे नसतं, तर आत्मिक समाधान जे असतं ना ते मिळणं, म्हणजे तो खरा बदल जो असतो ना तो खूप महत्वाचा असतो. आणि हा बदल आपल्याला गुरु केल्यानंतरच बघायला मिळत असतो. ठीक आहे. बरेच लोक बोलतील की मग गुरु केल्यानंतर मग मी ही सेवा केली, असं केलं तसं केलं, मग माझे एवढे पारायण झाले, मी या कामासाठी केले, मग हे पारायण केल्यानंतर मला असं होणारच आहे. म्हणजे स्टॅम्प मारल्यासारखं एकदम जबरदस्तीने नाही बोलत, तसं नसतं. शेवटी त्याबरोबर आपण हे पण लक्षात ठेवावं की आपल्याला कर्मभोग आहेत आणि ते भोगायचेच आहेत. हे सुद्धा आपल्याला जोडीला लक्षात ठेवायचं आहे. शेवटी आपण सुद्धा आपल्यात बदल करायचे आहेत. आपला मीपणा, आपला अहंकार जो असतो गुरु केल्यानंतर, त्यांना शरण गेल्यानंतर आपले गुरु जे शिकवतात, आपल्या गुरूंना आपल्यामध्ये जे बदल हवे असतात, आपल्यातला मीपणा, आपल्यातला अहंकार जो असतो तो काढायचा असतो, तो विसरायचा असतो आणि मग शरण जायचं असतं गुरूंना. आणि तेव्हा आपल्यामध्ये हे बदल घडत असतात. आणि जेव्हा आपला आत्मा शुद्ध होतो, आपलं मन, आपलं शरीर सर्व प्रकारे आपण जेव्हा शुद्ध होतो, तेव्हाच गुरूंना पण आपण प्रिय होतो. हे लक्षात घ्या. म्हणजे आपल्यात थोडे थोडे बदल होत असतात. त्यामुळे तुम्हाला सांगेल की आपण गुरु कोणालाही बनवू शकतो. आता मी तर सांगेल महाराजांनाच बनवावं, कारण महाराज सर्वस्व आहेत. महाराज आई आहेत, वडील आहेत, बहीण आहेत, भाऊ आहेत, सखा आहेत, सर्व काही महाराज असतात. म्हणून महाराज बघा, निर्गुण रूपात आपल्या सोबत राहत असतात. ते कुठेही बघा हाकेला धावून येत असतात. कुठलंही संकट, जो प्रामाणिकपणे त्यांची भक्ती करतो, नामस्मरण करतो, त्यांच्या रस्त्यावर त्यांना जर आपण गुरुपद देतो, ठीक आहे, त्यांना गुरु मानतो, तर त्यांच्या रस्त्याला जो चालतो, त्यांनी शिकवलेलं त्या मार्गात जो चालतो, त्याचा हात कधीच सोडत नाही स्वामी. म्हणून या कलियुगामध्ये मी तर सांगेन, स्वामी समर्थ महाराजांना गुरु करा. बाकी तुमची इच्छा, तुम्ही करू शकता दुसऱ्यांना गुरु. स्वामींना संकल्प करा, गुरु करा त्यांना गुरुपौर्णिमेला, आणि तुमच्या आयुष्यात नक्कीच बदल घडतील. तुमचे जे मंत्र साधनेने किंवा बघा पारायण केलेले आहेत ते पूर्णत्वाला जात नाही, तर बघा तुम्ही जर गुरु केले नसतील तर तुमचा काही फायदा नसतो. मंत्र जापाचा असू द्या किंवा कुठल्याही गोष्टीचा, म्हणजे मी सांगेल एखाद व्यक्ती असा असेल लाखोमध्ये एखाद की त्याचं पूर्णत्वाला जाईल, पण त्याचे कर्मभोग किंवा त्याचं पुण्य चांगलं असेल त्याचं जाईल, पण नाही जात. आपल्या गुरूंशिवाय आपण शून्य आहोत, आपण काहीच नाहीत. मग ती कुठलीही प्रगती असू द्या. त्यामुळे तुम्हाला सांगेल गुरु करणं खूप महत्वाचं आहे. आणि स्वामी समर्थ महाराजांना गुरु केल्यानंतर प्रत्येक हाकेला स्वामी धावून येत असतात. नक्कीच तुम्ही बघा या गुरुपौर्णिमेला गुरु करा. अजून
प्रश्न होता की ताई दर गुरुपौर्णिमेला, मागच्या वर्षी गुरुपौर्णिमेला गुरुपद मी महाराजांना दिले होते, तर या गुरुपौर्णिमेला देऊ का? तर बघा, प्रत्येक गुरुपौर्णिमेला प्रत्येक वर्षी दरवर्षी आपल्याला महाराजांना गुरुपद द्यायचं असतं. महाराजांना गुरुपद द्यायचं असतं म्हणजे आपण एक वचन असतो ते एक महाराजांना देत असतो त्या दिवशी, आणि त्यांना सांगायचं असतं की आम्ही अशी सेवा करू, आम्हाला तुमच्या पायाशी अशीच जागा राहू द्या, माझ्याकडून अशीच सेवा करून घ्या या गुरुपौर्णिमेपासून तर पुढच्या वर्षीच्या गुरुपौर्णिमेपर्यंत. अशा प्रकारे आपल्याला शब्द महाराजांना द्यायचा असतो आणि तो शब्द आपण पाळायचा देखील असतो. आपण सेवा देखील करायची असते. महाराजांचे पारायण असो, सेवा असो, जे काही असेल, नामस्मरण आपल्याला करायचं असतं. म्हणून आपला गुरुमंत्र आणि अगदी सोपा आहे बघा. श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र आपण जर नित्य जपत राहिलो, तर तुम्हाला सांगेल तुमचं अंतःकरण एवढं शुद्ध होईल ना, तर तुम्हाला कुठे नेऊन सोडतील स्वामी सांगू सुद्धा शकत नाही मी. म्हणून नक्कीच गुरुपौर्णिमेला तुम्ही करा. गुरुपद द्यावे. तुमचे जे गुरु असतील त्यांना गुरुपद द्या. नक्कीच तुमची जी साधना असते, जी उपासना असते किंवा तुमचे सांसारिक प्रश्न असतील, यांना आपल्याला 2 हात करण्यासाठी नक्कीच महाराज आपल्याला ताकद देत असतात. कुठल्याही संकटामध्ये खंबीरपणे उभं राहण्यासाठी ते आपल्याला ताकद देत असतात. म्हणून नक्कीच आपल्याला आयुष्यामध्ये गुरु करणं खूप आवश्यक आहे. नक्कीच सगळ्यांनी गुरु करा. चला मग, सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.